नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया आजच्या काही सुपर 30 बातम्या। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले आहेत। तसेच हैदराबाद, सातारा संस्थानांच्या गॅझेटची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती। त्यानंतर आता राज्य सरकारने जरांगे यांच्या मागण्यांची दखल घेत बडे निर्णय घेतले आहे। राज्य सरकारने हैदराबाद संस्थानच्या गॅझेटची अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले आहे। तसेच जरांगे यांच्या इतरही काही मागण्या मान्य केल्या आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोलकात्याच्या दिशेने उडालेल्या विमानाला मंगळवारी सकाळी एक पक्षी धडकला। ही धडक इतकी जोरात होती की विमानाचा पुढील भाग काही प्रमाणात चपकला। कुठलीही अनुचित घटना घडू नये या काळजीपोटी वैमानिकाने विमान परत फिरविले आणि तेथील विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केली। वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे 272 प्रवाशांचा जीव वाचला असून विमानाला धडक देणारा पक्षी मोठ्या आकारातील घार असावी असे सूत्रांचे म्हणणे आहे। मॅट्रिमोनी वेबसाईटवर झालेल्या ओळखीतून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवलं आणि तिला हॉटेलमध्ये बोलावून बलात्कार केला। हा प्रकार इतक्यावरच न थांबता फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून 2 लाख रुपये उकळण्यात आले। पुणे जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे। तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे। या प्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसात 2 ठिकाणी झालेल्या गोळीबाराच्या घटनांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उभा राहिला आहे। कोल्हापुरातील 4 दिवसांपूर्वीची हवेत गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच पन्हाळा तालुक्यातील नावली गावात घरगुती वादातून सेवानिवृत्त सैनिकाने आपल्या बहिणीच्या नवऱ्यावरच गोळीबार केल्याची घटना घडली आहे। मुंबईसह संपूर्ण भारतात लहान मुलांमध्ये फुफ्फुसांच्या संसर्गाशी संबंधित आजारामध्ये चिंताजनक वाढ दिसून येत आहे। यामागील मुख्य कारण म्हणजे अत्यंत संसर्गजन्य ह्यूमन रेस्पिरेटरी सिनिसिटियल व्हायरस, जो विशेषतः 2 वर्षांखालील मुलांच्या फुफ्फुसांवर परिणाम करतो। संशोधनानुसार या वयोगटातील बहुतेक मुलांना त्यांच्या आयुष्यात किमान एकदा RSVचा संसर्ग होत असल्याचे आढळून आले आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये उच्चभ्रू सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता। पोलिसांना टीप लागल्यावर ट्रॅप लावत तिथे छापा टाकण्यात आला। यावेळी छाप्यामध्ये एका पीडित महिलेचा सुटका करण्यात आली, तर हा सर्व वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या आंटीला पोलिसांनी ताब्यात घेतला। गोंदिया जिल्ह्याच्या बिरसी तालुक्यातील विमानतळावरून सुरू झालेल्या गोंदिया हैदराबाद तिरुपती प्रवासी विमान सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे। यानंतर आता येत्या 16 सप्टेंबर पासून गोंदिया इंदूर विमान सेवेला प्रारंभ होणार आहे। या नव्या सेवेमुळे गोंदिया जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील प्रवाशांनाही लाभ मिळणार आहे। बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथील मोरेवाडी स्थानक परिसरात राज्य परिवहन महामंडळ बसच्या चाकाखाली चिडून एका महिलेचा मृत्यू झालाय। यामध्ये अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। दरम्यान बस चालक नशेत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। बहुचर्चित नांदूर नाका येथील राहुल धोत्रे खून प्रकरणातील फरार संशयितांपैकी 2 जणांना बेड्या ठोकण्यास गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाला यश आले आहे। संतोष बाळू मते, स्वप्नील मदन बागुल अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत। या गुन्ह्यातील मुख्य संशयित माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह आणखी काही जणांच्या मागावर गुन्हे शाखेची अन्य पथके असल्याचे पोलिसांनी सांगितले। स्क्रब टायफसने 2018 मध्ये खळबळ उडवून दिली होती। 155 रुग्ण व 29 मृत्यूची नोंद झाली होती। पूर्व विदर्भात स्क्रब टायफस या जीवघेण्या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे। गोंदिया जिल्ह्यात या आजाराचे 7 रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। पावसाळ्यात या आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे। मुंबईतील आझाद मैदानात हे उपोषण सुरू असून जरांगे यांच्या कुटुंबियांनी अन्नत्याग सुरू केलाय। मनोज जरांगे यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलीनेही 29 ऑगस्ट पासून अन्नत्याग उपोषण सुरू केलेले आहे। वस्तुस्थिती लपवून बनावट कागदपत्रांद्वारे मनेर वारलू अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळविणाऱ्या चैतन्य संजय पालेकर हिच्या वडिलांना सर्वोच्च न्यायालयाने 5 लाखांचा दंड ठोठावला असून निकालापासून 2 महिन्यांच्या आत राष्ट्रीय संरक्षण फंडात ही रक्कम जमा करण्याचे आदेश न्यायमूर्ती दय JB पारडीवाला, न्यायमूर्ती KV विश्वनाथ यांनी 25 ऑगस्ट 2025 रोजी दिले आहे।
पुण्यातील दौंड तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या केडगाव येथे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचे हाल होत असल्याचे चित्र आहे। सकाळी 8:50 बारामती पुणे डेमो गाडी गेल्यानंतर सायंकाळी 5:26 पुण्याकडे जाणारी कोणतीही गाडी उपलब्ध नसल्याने स्टेशन अक्षरशः धूळ खात पडत आहे। आसपासच्या 25 ते 30 गावांमधील सुमारे 3000हून अधिक प्रवासी पुण्याला जाण्यासाठी या स्टेशनवर अवलंबून आहेत। मात्र गाड्यांच्या कमतरतेमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। आझाद मैदान परिसरात सुरू असलेले अन्न छत्र चर्चेचा विषय ठरलाय। राज्याच्या विविध भागातून शुक्रवारपासून आलेले मराठा आंदोलक मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी झाले आहेत। त्यांच्या जेवणाची होत असलेली आबाळ पाहून संपूर्ण राज्यातून मदतीचा ओघ सुरू झालाय। विविध जिल्ह्यातून जेवणाचे टेम्पो आझाद मैदानात दाखल होत आहेत। प्रत्येकाला आग्रहाने बोलावून जेवण दिले जात आहे। भटक्या विमुक्त समाजाचे स्वातंत्र्य चळवळ व राष्ट्र उभारणीतील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राज्य व जिल्हा स्तरावर 31 ऑगस्ट रोजी भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा केला जातोय। शासनाने घेतलेला हा निर्णय केवळ प्रतिकात्मक नसून भटक्या विमुक्त समाजाच्या सामाजिक न्याय, आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेसाठी एक निर्णायक टप्पा आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले। आपल्या दिवंगत आईबद्दल अपशब्द वापरल्याच्या कथित वादावर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। हे प्रकरण अत्यंत वेदनादायक आहे। ती आता आपल्यात नाही तरीही तिच्यावर टीका केली जाते, असं मोदी म्हणाले आहेत। ते बिहार राज्य जीविका निधी सहकारी संघ लिमिटेडच्या उद्घाटन समारंभात बोलत होते। उच्च शिक्षणासाठी पतीच्या पैशावर कॅनडाला गेलेल्या पत्नीने काही दिवसातच रंग दाखवले। परदेशात स्थिरास्थावर झाल्यानंतर तिने पतीशी संबंध तोडत परतण्यासही नकार दिला। त्यामुळे व्यथित झालेल्या पतीने आत्महत्या केला। पंजाबमधील कपूरथला जिल्ह्यातील बेगोवाल मध्ये हा प्रकार घडला आहे। तरुणाच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनंतर पत्नी आणि सासू-सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 4 महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका नवविवाहित महिलेने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। बिहारमधील मुंगेर येथे हृदयद्रावक घटना घडल्याचं समोर आलंय। पतीचे त्याच्याच मावशीसोबत प्रेम संबंध होते। जेव्हा पत्नीला हे कळालं तेव्हा तिने त्याला विरोध केला, पण पतीने ऐकलं नाही। अखेर 4 महिन्यांनी हा मानसिक छळ सहन न झाल्याने या नवविवाहितेने आपला जीव दिला। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भ्रष्टाचाराचे भीष्म पितामह असून त्यांचे सरकार अनेक गैरव्यवहारात सामील आहे, असा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी सोमवारी केला। सोशल मीडियावर झालेल्या मैत्रीतून 52 वर्षीय महिलेचा जीव गमवावा लागलाय। उत्तर प्रदेशातील फरुखाबाद जिल्ह्यातील जिठोली गावात हा प्रकार घडलाय। राणी देवी नावाच्या महिलेची 25 वर्षीय प्रियकराने हत्या केल्याचा आरोप आहे। राणी पैसे आणि लग्नासाठी दबाव टाकत असल्याने प्रियकराने तिला दुपट्ट्याने गळा आवळून ठार मारले। पोलिसांनी आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवले आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्रेड ॲडवायझर पीटर नवारो सध्या भारत विरोधी वक्तव्यामुळे चर्चेत आहे। नवारो यांनी 28 ऑगस्ट रोजी रशिया-युक्रेन संघर्षाला मोदी युद्ध म्हटलं होतं। नवारोंनी आरोप केलेला की रशियाकडून तेल खरेदी करून भारत हा युद्धाला हवा देत आहे। 29 ऑगस्टला म्हणाले की भारतावर टॅरिफ लावून पुतिन यांच्या वॉर मशीनला मिळणारी आर्थिक मदत रोखली। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने शून्य टॅरिफवर आणण्याची ऑफर दिल्याची घोषणा केल्यानंतर काही तासांतच अर्थमंत्री स्कॉट बेन्झट यांनी विश्वास व्यक्त केला की वॉशिंग्टन आणि नवी दिल्ली सध्याचा तणाव सोडवू शकतात। मात्र त्यांनी भारताने रशियन कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवल्याबद्दल टीका केली, ज्यामुळे युक्रेनमध्ये मॉस्कोच्या युद्धाला चालना मिळण्याची भीती निर्माण झाली। डोनाल्ड ट्रम्प एखाद्या देशाचे राष्ट्राध्यक्ष नव्हे तर आपलंच खरं करणाऱ्या उद्योगपतीप्रमाणे वागत आहेत, ज्यांना फक्त आपले वैयक्तिक हितसंबंध आणि हट्टीपणा दिसतोय। टॅरिफच्या रथावर स्वार डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवरील कराचा बोजा वाढवला असून अमेरिकन कोर्टापासून ते तज्ज्ञांपर्यंत सर्वजण टॅरिफचे परिणाम बोलून दाखवत आहेत, पण ट्रम्प आपला हट्ट सोडायला तयार नाही। कनिष्ठ कर्मचाऱ्याशी गुप्तपणे प्रेम संबंध ठेवल्याबद्दल नेस्लेच्या सीईओवर कारवाई करण्यात आली आहे। कंपनीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नेस्लेने सीईओ लॉरेंट फ्रिक्स यांची हकालपट्टी केली आहे। स्विस बहुराष्ट्रीय कंपनीने आता फ्रिक्स यांच्या जागी फिलिप नवरातिल यांची सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर भरमसाठ आयात शुल्क लादून व्यापार कोंडी करण्याचा प्रयत्न केला। ट्रम्प यांच्या निर्णयावर माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांनी टीका केली आहे। आता यात भर पडली ती अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांच्या विधानाची। ट्रम्प यांच्या कुटुंबियांचे पाकिस्तानशी व्यापारी संबंध आहेत, त्यामुळेच त्यांनी भारताशी असलेल्या संबंधात तडजोड केली असा आरोप सुलिव्हन यांनी केला आहे। राज्यभरातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेशाची प्रक्रिया रविवारी पूर्ण झाली। नाशिक विभागात शासकीय तसेच खासगी ITIला अखेरच्या टप्प्यात 10वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून प्रतिसाद मिळाला। यामुळे उपलब्ध जागांपैकी 84% अधिक जागा भरल्या गेल्या। यात यंदाही खासगीपेक्षा शासकीय ITIला उमेदवारांनी प्राधान्य दिले। बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज 2 सप्टेंबर 2025 रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,05,580 रुपये आहे, तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 96,782 रुपये आहे, तर 1 किलो चांदीचा दर 1,24,700 रुपये आहे। याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 1,247 रुपये आहे। क्रिकेटर युजवेंद्र चहलची एक्स पत्नी धनश्री वर्मा ही एक अभिनेत्री व नृत्य दिग्दर्शक आहे, पण त्याआधी ती दंतचिकित्सक होती। धनश्रीने अलीकडेच फराह खानच्या व्लॉगमध्ये सांगितले की अभिनेत्री व नृत्य दिग्दर्शक होण्यापूर्वी ती दंतचिकित्सक म्हणून प्रॅक्टिस करायची। त्यावेळी तिने रणबीर कपूरच्या दातावर उपचार केले होते। अभिनेत्री मृणाल ठाकूर आता तिच्या एका कथित वक्तव्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे। अनुष्का शर्माबद्दल केलेल्या एका टिप्पणीमुळे तिला नेटकऱ्यांनी घेरलं आहे। एका चित्रपटाच्या संदर्भात तिने ही टिप्पणी केली होती, ज्यामुळे सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत। सुलतान चित्रपटासाठी अनुष्काच्या ऐवजी मृणालला विचारणा झाली होती, त्यावेळी ती पहिलवान दिसत नव्हती असं सलमान खान म्हणाला होता। या पार्श्वभूमीवर मृणाल ठाकूरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे। टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने आगामी देशांतर्गत स्पर्धेपूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे। तो आता 2025च्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याच्या स्थानिक संघ गुजरातकडून खेळताना दिसेल। 14 वर्षे हरियाणाकडून खेळल्यानंतर हर्षल आता आगामी हंगामात गुजरातकडून खेळेल। कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर हर्षल या महिन्याच्या अखेरीस गुजरातच्या प्री सीझन कॅम्पमध्ये दिसणार आहे। कॅम्पची सुरुवात बडोदा आणि सौराष्ट्र सारख्या सहकारी राज्य संघांसोबत त्रिकोणी मालिकेने होईल। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।